विविध भारती पुणे. ठळक बातम्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालय आज मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासंदर्भातल्या अर्थात SIR प्रक्रियेसंदर्भातला युक्तिवाद ऐकून घेणार आहे. या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर होणार असून या खंडपीठात न्यायाधीश जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल M पंचोली यांचाही समावेश आहे. मतदानाचे 2 टप्पे लक्षात घेऊन मतदार यादी यापूर्वीच अंतिम करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त ज्ञानेश भारती आणि पवनकुमार शर्मा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या 3 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान ज्ञानेश भारती पश्चिम वर्धमान, पूर्व वर्धमान, हुगळी आणि उत्तर 24 परगणा इथल्या जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि निरीक्षकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही ते चर्चा करतील. दरम्यान पवनकुमार शर्मा बीरभूम, मुर्शिदाबाद, नादिया आणि दक्षिण 24 परगणा इथल्या अधिकाऱ्यांची तसंच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातल्या प्रमुख प्रतिनिधींचीही बैठक घेतील. जालियनवाला हत्याकांडाचा आज स्मृतिदिन आहे. 1919 मध्ये आजच्याच दिवशी ब्रिटिश अधिकारी जनरल डायर यानं पंजाबमधल्या जालियनवाला बागेमध्ये जमलेल्या भारतीय जनसमुदायावर बेछूट गोळीबार केला होता. त्यामध्ये हजारो निरपराध भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जालियनवाला बागेत हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. या घटनेनं देशवासियांमध्ये स्वातंत्र्याविषयीची एक नवी चेतना आणि दृढ निर्धार जागृत केला. राष्ट्र त्यांच्याप्रती सदैव कृतज्ञ राहील असं राष्ट्रपतींनी आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात 1675 अंकांची मोठी घसरण झाली आणि निर्देशांक 75,875 अंकांवर घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही 500 अंकांची घट झाली आणि बाजार 23,555 अंकांवर कोसळला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58